महाराष्ट्र आवाज न्यूज. जिल्ह्यात कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणाने आता मोठं राजकीय आणि सामाजिक वळण घेतलं आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य झाल्याचा आरोप करत गुजर पटेल समाजाने आज नंदुरबार शहरात भाजप नेते विजय चौधरी यांच्या विरोधात भव्य मूक मोर्चा काढला. या मोर्चात महिला, युवक, ज्येष्ठ नागरिकांसह समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सहभागी नागरिकांनी हातात निषेधाचे फलक घेऊन कोणतीही घोषणाबाजी न करता शांततेच्या मार्गाने आपला निषेध नोंदवला. त्यामुळे शहरात काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. मोर्चानंतर समाजाच्या शिष्टमंडळाने प्रशासनाला निवेदन देत कथित वक्तव्याची सखोल चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी केली. भविष्यात कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील अशी विधानं करणाऱ्यांवर कठोर पावले उचलावीत अशीही भूमिका निवेदनातून मांडण्यात आली. संपूर्ण मोर्चा शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्याबद्दल पोलीस प्रशासनाने आयोजकांचं कौतुक केलं. दरम्यान या प्रकरणामुळे नंदुरबार जिल्ह्यात राजकीय वातावरण आणखी तापलं असून पुढील घडामोडींवर सर्वांचं लक्ष लागलं आहे. या कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी माजी महामंत्री विजय चौधरी यांच्या पियाला नुकतेच अटक करण्यात आली असून संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं अंतिम निष्कर्ष सक्षम यंत्रणांच्या तपासानंतरच स्पष्ट होतील. अजून एक खात्री. आज समस्त लेवा पाटीदार गुजर समाज, खानदेश, गुजरात आणि मध्य प्रदेश यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार यांच्या कार्यालयावर जाहीर निषेध मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात प्रामुख्याने समाजातील सर्वच माता भगिनी, युवक युवती आणि ज्येष्ठ लोक समाजाचे सर्वच उपस्थित होते. मागच्या काही दिवसापासून व्हॉट्सअपवर, सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह बदनामीकारक अशा क्लिप्स व्हायरल होत होत्या आणि त्यात समाजाच्या कन्या, नंदुरबार जिल्ह्याच्या कन्या, केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय रक्षाताई खडसे तसेच नंदुरबार जिल्ह्याचे माजी खासदार आदरणीय हिनाताई गावित आणि मुक्ताईनगर येथील रोहिणीताई खडसे या तिघ भगिनींबद्दल अत्यंत अर्वाच्य अश्लील भाषेत असा शिवीगाळ करण्यात आला होता. याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज समस्त लेवा पाटीदार समाज इथे उपस्थित होता. आमच्या सर्व समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी महोदयांसमोर आमच्या मागण्या मांडल्या की ज्या व्हिडिओ क्लिप्स या समाज माध्यमांवर या प्रसारित करण्यात आल्या त्यांची निष्पक्ष अशी चौकशी करून संबंधित श्री विजय वसंत चौधरी यांच्यावर निष्पक्ष चौकशी झाल्यानंतर, दोषसिद्धी झाल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी आमच्या समस्त लेवा पाटीदार समाजाच्या वतीने आज ही मागणी करण्यात आली आहे. जर ही मागणी लवकरात लवकर पूर्ण झाली नाही तर समाजाने प्रशासनाला हेही सांगितलं आहे की कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही तर पुढे मोठे जन आंदोलन छेडण्यात येईल, याची प्रशासनाने दखल घ्यावी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.